प्रायोजक वर्मा ज्वेलर्स, सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागिन्यांचं माहेरघर आणि विश्वसनीय ठिकाण जगदीश वर्मा यांचं वर्मा ज्वेलर्स, सोमाणी कॉम्प्लेक्स समोर टिळक रोड, वैजापूर. मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटलाय आणि याच मुद्द्यावर जरांगे पाटील दिवसेंदिवस सभा घेत आहेत, मराठा समाजाशी संवाद साधतायत. 20 जानेवारी तारीख ही शेवटच्या अल्टिमेटमची. उपोषणाकडे वळणारे मनोज पाटील जरांगे किती मराठ्यांना घेऊन जाणार याबाबत अनेकांना शंका आणि तर्कवितर्क आहेत. मात्र शंकेचं दुसरं कुठलाच कारण नाही आहे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहता एमएच बिंदास. आजचा विषय आहे आपला मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील आणि 20 जानेवारी. आता 20 जानेवारीला मनोज पाटील जरांगे यांच्यासह कोट्यावधी मराठे मुंबईत जाणार. नेमकं काय नियोजन असणार आहे, मुंबईमध्ये गेल्यानंतर कुठल्या महत्त्वाच्या घडामोडी होऊ शकतात, याचा परिणाम राज्यामध्ये विविध भागातील जे जनजीवन आहेत त्यावरती कसा होणार आहे, याशिवाय मुंबईची स्थिती काय असणार आहे आणि मराठ्यांचा आक्रमक पवित्रा तोही शांततेच्या पद्धतीने तो कसा असणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा पहिला विषय म्हणजेच जी 23 जानेवारी बीड या ठिकाणी घेतलेली मनोज पाटील जरांगे यांनी सभा. या सभेमधूनच त्यांनी संबंध मराठ्यांना संबोधित केलं की आपल्याला 20 जानेवारी रोजी मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमरण उपोषणासाठी पुन्हा जायचं आहे. राज्यभरातील मराठे यासाठी निघणार आहेत. ठिकठिकाणी तयारी सुरू आहेत. कुणी ट्रॅक्टर, कोणी आपापल्या गाड्या, तर कुणी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी या मराठा आरक्षणाच्या ज्वलंत मुद्द्यासाठी येऊ शकतात, असा आशयाचा विषय सुद्धा आपण एमएच बिंदासच्या माध्यमातून यावेळी पाहिला आहे. यापूर्वी बघितलेल्या अनेक मुद्द्यांवरून आता पुन्हा हा एक नवीन मुद्दा आहे. 20 जानेवारीला मुंबईमध्ये किती मराठे असतील याचा तर्कवितर्क अनेक जण लावत आहेत. मात्र कोट्यवधींचा हा आकडा असू शकतो यात शंका नाही आहे. जवळपास 10 लाखापेक्षा जास्त गाड्या मुंबईमध्ये येऊ शकतात. याचा परिणाम नेमकं सरकार आणि मुंबई या ठिकाणी होऊ शकतो, अशा पद्धतीचं नियोजन जरांगे पाटील यांच्या वतीनं होत आहेत. बीड येथे झालेल्या या सभेनंतर मराठा समाज आता तयारीला लागला. यातच क्युरेटिव्ह पिटिशन हा एक मुद्दा पुन्हा समोर आलाय. एकीकडे मनोज पाटील जरांगे यांची सभा सुरू होती आणि सभा सुरू असतानाच त्या ठिकाणी कोर्टाकडून क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याचा निर्णय सुद्धा समोर आलाय. नेमकं क्युरेटिव्ह पिटिशन खरंच स्वीकारलं गेलं आहे की तारीख पे तारीख म्हणून पुढची तारीख दिली गेली आहे, याबद्दल अनेकांना तर्क वितर्क लावत शंका व्यक्त केल्या जात आहेत. अनेकांकडून याबद्दल शंका व्यक्त होत असतानाच मनोज पाटील जरांगे यांनी 24 जानेवारीला जी तारीख मिळाली आहे कोर्टाकडून त्याचा आणि 24 डिसेंबर याचा, या दोनही गोष्टीचा अल्टिमेटमचा मध्य साधलाय. आणि तो मध्य कशा पद्धतीने साधलाय, तर तो म्हणजे 20 जानेवारी. यामुळं 25 जानेवारीला जर जरांगे पाटील तिथे गेले असते तर कोर्टाकडून 24 जानेवारीला पुन्हा क्युरेटिव्ह पिटिशन बद्दल काही महत्त्वाचा निकाल आला असता आणि यातच मनोज पाटील जरांगे यांच्या आंदोलनावर त्याचा परिणाम सुद्धा झाला असता. या सगळ्या गोष्टींचा मध्य साधत डोकेबाज माणूस मनोज पाटील जरांगे यांनी काय केलं की या बीडच्या सभेमध्येच 20 जानेवारी ही जी तारीख आहे या तारखेची घोषणा तिथे केली. आता सरकारवर दोनही पद्धतीनं दबाव आहे. पहिला म्हणजेच मनोज पाटील जरांगे यांचं महाराष्ट्र राज्यभरामध्ये सुरू असलेलं हे आंदोलन अधिक तीव्रतेचं रूप साधारण या ठिकाणी घेत आहेत आणि सर्वसाधारण वाटणारं हे आंदोलन आता असाधारण झालंय. यासाठी मराठा आंदोलक सुद्धा त्या पवित्र्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि यामुळेच मुंबई येथे होणारा हा भव्य दिव्य असा मराठा आंदोलकांचा एक उपोषणास्त्राचा मार्ग आता तो खुला झालाय आणि त्याला मोठ्या पद्धतीनं गती सुद्धा दिल्या जाऊ शकते. मुंबईमधील जनजीवन विस्कळीत होऊ शकतं, कारण 10 लाख गाड्या रस्त्यावरती जेव्हा येणार त्यावेळेला पोलिसांसमोर रहदारीचं, वाहतुकीचं आणि त्या सगळ्या संरक्षक बाबींचं सुद्धा या ठिकाणी आव्हानात्मक गोष्ट समोर येणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे एकीकडे अगोदरच पूर्वीच त्या ठिकाणी असलेली गर्दी, याचबरोबर यातायात, वाहतूक या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर त्या गर्दीनं तुडुंब असलेल्या मुंबईमध्ये ज्या वेळेला कोट्यवधींच्या संख्येनं मराठा घुसणार आणि लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी वाहनं येणार, गाड्या येणार, तर याची पार्किंग व्यवस्था, याचबरोबर काही वेगळा प्रकार त्या ठिकाणी होऊ नये यासाठी सुद्धा राज्यातील पोलिसांवरती, पोलीस प्रशासनावरती याचा ताण पडू शकतो, ही एक शक्यता नाकारता येत नाही. हाच समन्वय या ठिकाणी जरांगे पाटलांनी साधला. मुद्दा नंबर 1. दुसरा मुद्दा जर आपण बघितलं तर सरकारवर सुद्धा ताशेरे ओढल्या जाऊ शकतात. एवढ्या प्रचंड संख्येनं आंदोलक जर त्या ठिकाणी येत असतील, मुंबईमध्ये जर मराठा आंदोलक कोट्यवधींच्या संख्येने जर गेले तर त्या ठिकाणच्या अगोदरच गर्दी असलेल्या रहदारीवरती या कोट्यवधींच्या संख्येनं पुन्हा मोठा परिणाम होणार आहे. याशिवाय सगळ्याच गोष्टीकडे
सरकारला लक्ष द्यावं लागणार आहे. जसं आपण बघतो की विविध ठिकाणी आता मनोज पाटील जरांगे यांनी आपल्या सभेमधून सुद्धा अनेकदा स्पष्ट केलेलं आहे की परसाकडे जाण्याची व्यवस्था करा, बाकी आम्ही कांदा आणणार नाही, अशा पद्धतीची आशयाची अनेक पोस्ट जरांगे पाटलांच्या आपण सुद्धा वाचण्यात आणि ऐकलेल्या आहेत. जरांगे पाटील यांनी सरकारला वेळोवेळी याच माध्यमातून आव्हान केलेलं आहे की जर आम्ही मुंबईत आलो तर तुमचं काय होईल ते तुम्ही बघा. आणि शेवटी सरकारनं आतापर्यंत तो निर्णय घेतला नाही. मात्र यावरती विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी सरकार करत आहे. दुसरीकडे कोर्टानं क्युरिटी पिटिशन स्वीकारल्याची चर्चा आहेत. आणि तिसरीकडं या कोर्टाच्या 24 जानेवारीच्या अगोदरच नवीन वर्षामध्ये 20 जानेवारीलाच मराठे त्या ठिकाणी एक वेगळा चंग बांधून जात आहेत आणि आरक्षण मिळेपर्यंत मागे हटायचं नाही, हा जरांगे पाटलाचा पवित्रा, याला मराठे साथ देत आहेत. त्यामुळं विनोद पाटील जे आहेत यांनी याचिका जी दाखल केलेली होती क्युरिटी पिटिशनवरती, आता नेमका काय निर्णय येतो, जर क्युरिटी पिटिशनवरती जर निर्णय आला तर मराठ्यांना खरोखर आरक्षण मिळणार का, नाहीतर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देणार का, सरकार याकडे कशा पद्धतीने लक्ष देतं हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं आहे. मात्र 20 जानेवारीला मुंबईकडचे सगळे रस्ते ब्लॉक होऊ शकतात याची शक्यता नाकारता येत नाही. कोट्यवधींच्या संख्येने निघणारा मराठा समाज, मराठा समुदाय राज्याच्या विविध भागातून त्या ठिकाणी येणार असल्यामुळं वाहनांची जी काही रहदारीची व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था आहे, याशिवाय गर्दीचं नियोजन आणि मुंबईमधील अगोदरच वाढलेलं प्रदूषण, याबरोबरच गर्दी, या सगळ्या गोष्टींवरती आता मराठा आक्रमक होऊन त्या ठिकाणी जाणार आहेत. यामुळे राज्याचं लक्ष आता 20 जानेवारीकडे लागलं आहे. सर्वांना हादरा सोडणारं हे आंदोलन असणार आहे. सगळ्या आंदोलनापेक्षा एक सगळ्यात वेगळं आंदोलन असणार आहे, ज्याची नोंद वर्ल्ड ऑफ गिनीज बुकामध्ये सुद्धा होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. मराठ्यांना आरक्षण तर मिळणारच, कशा पद्धतीने मिळणार हाही विषय महत्त्वाचा आहे. जर ते ओबीसी प्रवर्गातून दिल्या गेलं तर त्याचा परिणाम नेमकं ओबीसी बांधवांवरती होणार का, दुसरा जर महत्त्वाचा मुद्दा जर म्हटलं तर क्युरिटी पिटिशन जर कोर्टानं स्वीकारले तर क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मराठ्यांना स्वतंत्र वर्ग स्थापन करून त्यातून आरक्षण मिळणार का, ही सगळी मुद्दे आता समोर येत आहेत. आपल्या प्रतिक्रिया, आरक्षणासंबंधीच्या आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. क्युरिटी पिटिशन स्वतंत्र प्रवर्गातून मिळणारं आरक्षण योग्य की ओबीसी प्रवर्गातून मिळणारं आरक्षण योग्य, याप्रती सरकारची भूमिका काय असेल हे मत आपलं मांडायला विसरू नका. धन्यवाद.